कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे होणार मदत वाटप। पूरग्रस्त नागरिकांना रोख रक्कम आणि वस्तुरूपाने मदत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली माहिती। ठाकरेंचा पूर पाहणी दौरा वादात। आलिशान वाहनातून फिरले ठाकरे आणि राऊत। भाजपनं लगावला टोला। मराठवाडा पुरात जिल्हाधिकारी नाचकामात। शेतकरी संकटात असताना कलेक्टरला नाच सुचतोय कसा। सरकारी लाडक्या बहिणींकडून वसुली। 8,000 सरकारी बहिणींनी लाटला फायदा। सरकारला लावला सरकारी कर्मचाऱ्यांनी 15 कोटींचा चुना। महाराष्ट्राचा मदतनीतीसाठी केंद्राकडे कठोर पाठपुरावा। मुख्यमंत्री फडणवीस नवी दिल्ली दौऱ्यावर। केंद्रीय मदत वेगाने मिळवण्यासाठी प्रयत्न। राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पुरी पडणार नाही। केंद्रानं सढळ हाताने मदत करावी। महायुतीचं अमित शाह यांना पत्र। जिल्हा परिषदेत नव्यानंच आरक्षण। सर्वोच्च न्यायालयानं दिला निकाल। जुन्या पद्धतीचं आरक्षण ठेवण्याची याचिका फेटाळली। सनातन संस्था दहशतवादी संघटना नाही। सनातनावर बंदी घालण्यास न्यायालयाचा नकार। सनातन संस्थेवरील किटाळ दूर। डायमंड गार्डन ते मंडाले मेट्रो लवकरच धावणार। 5 स्थानकांचा सुमारे 5.5 किलोमीटरचा मार्ग। सुरक्षा तपासणी आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवेत। पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, अन्यथा रस्त्यावर उतरू। आमदार उद्धव ठाकरे यांचा इशारा। दिवसभर पायपीट झाल्यानं अजित पवारांची चिडचिड। जो काम करतो त्यालाच बोलतात। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवार पूरग्रस्त शेतकऱ्यावर भडकले। शिवसेनेनं समोर आणला ठाकरेंचा दुटप्पीपणा। या पाकिटावर कुणाचे फोटो लावलेत? शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट सवाल। जालन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे टोकाचं पाऊल। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न। अंकुश काकडे नावाच्या शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात। सोनम वांगचुक यांनी आंदोलन गुंडाळलं। वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी। विनाकारण छळ होत असल्याची वांगचुक यांची तक्रार। कैद्यांनी पोलिसांनाच केली मारहाण। कैद्यांना न्यायालयातून कारागृहात येताना घडली घटना। 4 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल। बीएमसी अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांना संरक्षण का? पदपथावरील अतिक्रमण हटवताना भेदभाव होत असल्याचा आरोप। समाज माध्यमातील व्हिडिओनं उघडे पाडलं पितळ। वादग्रस्त प्रदीप शर्माच्या जीवनावरील चित्रपटाला हिरवा कंदील। प्रदीप शर्मा आणि अभिजित पानसे यांनी राज यांना भेटून मिळवली परवानगी।